खूप प्रयत्न करून सुद्धा डोळ्याभोवतीचं काळं पण जात नाहीये. आधी जाणून घेऊया याची कारणं. अनुवंशिकता म्हणजे घरामध्ये कोणाला असेल तर तुम्हाला असण्याचे चान्सेस आहेत. दुसरं, झोपेचा अभाव किंवा खूप जास्त स्ट्रेस. थर्ड, जर तुमचे डोळे हॉलो असतील म्हणजे डोळे आतमध्ये प्लेस्ड असतील तर त्याचे शॅडो वर पडेल आणि त्यामुळे सुद्धा काळेपण दिसतात. तसंच तुम्ही जे काजळ, आयलायनर किंवा मस्करा लावताय त्याचे सुद्धा केमिकल्स रिलीज होऊन ते काळे होऊ शकतात. आता याच्यासाठी काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं, झोप छान घ्यायला पाहिजे, पाणी जास्त प्यायला पाहिजे आणि स्ट्रेस कमी करायला पाहिजे. तुम्ही भ्रामरी नावाचा प्राणायाम सुद्धा करू शकतात. सोबतच तुम्ही अंडर आय जेल लावू शकता ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, रेटिनॉल आणि लिप्टिस नावाचं केमिकल असेल. ह्याच्याने डोळ्यांभोवतीचं काळं पण थोडं कमी होईल. सोबतच जर हॉलोनेस असेल, हॉलो आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फिलर्स किंवा PRP किंवा स्किन बुस्टर्स करावे लागतात. त्यामुळे थोडं हॉलोनेस फिलअप होतं आणि तुमच्या डोळ्यांभोवतीचं काळं पण कमी होतं. पण कारणं वेगळी तशी ट्रीटमेंटही वेगळी. ह्याच्यासाठी तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्टला भेट द्यायला लागेल. अशाच कंटेंटसाठी मला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.